मॅट उलन रांगोळीसाठी लागणारे ट्रेस पेपर अगदी घरच्या घरी कसे बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी सुरुवातीला मला काही वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. आज मी तुम्हाला त्यातलीच एक कमळाच्या फुलाची डिझाईन कशी बनवायची, त्याचा ट्रेस पेपर कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. A4 साईजचा मी इथे पेपर घेतलेला आहे. तुम्हाला हवा तेवढा मोठा छोटा पेपर घेऊ शकता. तुमची डिझाईन किती उंचीची आहे, किती रुंदीची आहे त्यानुसार पेपरची साईज सिलेक्ट करायची आहे. मेजरमेंटसाठी आपल्याला इथे स्केल लागणार आहे आणि मेजरमेंट टेप लागणार आहे. जर मोठ्या डिझाईन्स बनवत असाल तर मेजरमेंट टेपचा उपयोग इथे केला जातो. मी आज छोटं कमळाचं फूल तुम्हाला कसं ड्रॉ करायचं हे दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 20 सेंटीमीटरची स्केल घेतलेली आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला ड्रॉच करता येत नाही, आमचं ड्रॉइंगच चांगलं नाही, तर थोडंफार तर आपण ड्रॉइंग करू शकतो. बऱ्याच जणींना एका बाजूचं डिझाईन छान काढता येत असतं. कोणाला उजव्या बाजूचं काढता येतं, तर कोणाला डाव्या बाजूचं छान असं डिझाईन काढता येतं. त्यासाठीच ही आयडिया तुमच्या उपयोगी येईल. आपल्याला पेपर मधोमध यासाठीच फोल्ड करायचा आहे. परत एकदा मी सांगते, आपल्याला पेपर मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे. कुठलीही डिझाईन काढताना आपल्याला पेपर मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे. ही एक टिप आहे, ही लक्षात ठेवा. बऱ्याच जणींना ट्रेस पेपर अवेलेबल होत नाहीत, त्यासाठी ही आयडिया आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला एक छोटा पेपर कट करून बघा, छोटी डिझाईन बनवून बघा, छोटी मॅट रांगोळी तयार करून बघा. त्यानुसार तुम्हाला मोठ्या डिझाईन बनवताना आयडिया येत राहतील. 20 सेंटीमीटर उंचीचं मी फूल बनवते. मधोमध 10 सेंटीमीटर मी एक पॉईंट तयार करून घेतला आहे. वरच्या 10 सेंटीमीटरमध्ये वरची कमळाची कळी काढून घेतली आहे. त्याच्या बाजूला एक पाकळी काढलेली आहे. तुम्हाला भरगच्च असं कमळाचं फूल काढायचं आहे तर तुम्ही मोठ्या पाकळ्या काढून त्याच्यामध्ये वरच्या बाजूला छोट्या पाकळ्यांचा आकार देऊन भरगच्च असं कमळाचं फूल काढू शकता. जर तुम्हाला गोल रांगोळी काढायची आहे, फर उलन मॅट ही जर गोल डिझाईन बनवायची आहे, तर तुम्ही मध्यभागापासून त्याची डिझाईन सुरुवात करणार आहात करायला. आता हे कमळाचं फूल आहे म्हणून आपण वरच्या बाजूने काढतोय. गोल डिझाईन बनवताना तुम्हाला मध्यपासून डिझाईनची सुरुवात करायची आहे. गोल डिझाईनसुद्धा मी तुमच्यासोबत एक शेअर करेन. तुम्हाला जर कुठली डिझाईन बघायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. मी भरगच्च असं कमळाचं फूल न बनवताना थोडंसं सुट्ट्या अशी डिझाईन तयार करत आहे. मी वरच्या बाजूच्या 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला 2 पाकळ्या काढणार आहे. जेव्हा सुरुवातीला तुम्ही हा ट्रेस पेपर तयार करणार असाल तेव्हा एकदम छोटी अशी डिझाईन तयार करून बघा. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आपण नक्कीच ट्रेस पेपर बनवू शकतो की नाही. हा ट्रेस पेपर ज्या महिलांना ड्रॉइंग काढता येत नाही किंवा डायरेक्ट रेक्झिनवरती डिझाईन काढता येत नाही त्यांच्यासाठी उपयोगी आहे. ज्या उत्तम ड्रॉइंग करू शकतात त्यांच्यासाठी या ट्रेस पेपरची गरज नाही. आता आपण खालच्या बाजूच्या 2 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि खालच्या बाजूचं एक पान काढून घेतलेलं आहे. पान तुम्ही लंबगोल काढू शकता, गोल काढू शकता, तुम्हाला हवं त्या पद्धतीचं काढू शकता. बघा, दुसऱ्या बाजूला आता आपल्याला डिझाईन काढता येत नाही, तर त्यासाठीच ही आयडिया आहे. आता आपण एका बाजूने काढलेलं आहे, दुसऱ्या बाजूने आपण डिझाईन काढलेलं नाही, तर आपण मधोमध फोल्ड केल्यामुळे ती डिझाईन दुसऱ्या बाजूला कटिंग केल्यानंतर सेम आकारात तयार होते. हे तुम्ही लहानपणी खूप वेळा ट्राय केलं असेल. त्याच आयडियाचा आपण आज इथे वापर करून
हे ट्रेस पेपर बनवणार आहोत। मला सुद्धा एका बाजूने छान ड्रॉइंग काढता येतं, दुसऱ्या बाजूने हवा तसा शेप द्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो। हा व्हिडिओ स्किप न करता बघा। हा व्हिडिओ मी स्किप करून सुद्धा तुम्हाला दाखवू शकत होते, पण बऱ्याच महिला आणि मुली नव्याने वूलन मॅट रांगोळी शिकत आहेत। त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा खूप गरजेच्या असतात। तुम्ही जर माझ्या या लाईफस्टाईल ओके चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही डिझाईन आणि आयडिया आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। याच पद्धतीने मी सुरुवातीला तुम्हाला काही डिझाईन्स दाखवल्या होत्या, त्यासुद्धा तुम्ही ड्रॉ करून कटिंग करून बनवू शकता। बघा इथे मला थोडासा कमळाच्या कळीचा आकार छोटा वाटत होता, त्यामुळे मी थोडंसं त्याला उंची देऊन कळीचा आकार दिलेला आहे। परत त्याला पहिल्यासारखंच आपण कट करून घेणार आहोत। बघा आता आपण हे ओपन करून बघणार आहोत। तुम्हाला नक्कीच तुमचं लहानपण आठवलं असेल। बघा आपलं कमळाचं फूल फक्त एका बाजूने ड्रॉ करून सुद्धा एकदम छान सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकता। हे जेव्हा आपण रेक्झिनवरती ड्रॉ करतो तेव्हा बाहेरचा तर आकार आपल्याला मिळून जातो, पण जेव्हा वूलन आपण या फुलावरती स्टिक करत असतो तेव्हा आपल्याला मधल्या आकाराची सुद्धा गरज असते। त्याच्यामुळे आपल्याला बॉर्डर्स लाईन लक्षात येतात, म्हणून आपल्याला हलक्या हाताने मधल्या लाईन्स मारून घ्यायच्या आहेत, आखून घ्यायच्या आहेत। त्यामुळे वूलन स्टिक करताना प्रॉब्लेम्स येत नाहीत। तुम्हाला खालच्या पाकळ्या वाढवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही वाढवू शकता। हे रेक्झिन आहे, यावरती याला एका कोपऱ्यामध्ये असं फूल ठेवायचं आहे आणि परमनंट मार्कर मिळतात, त्याने आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे। कटिंग झाल्यानंतर मधले शेप आपल्याला मार्करच्या मदतीने हलक्या हाताने आखून घ्यायचे, म्हणजे वूलन स्टिक करताना आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत। अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी कमी खर्चामध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका।